ए भाजले का नाही का अजून? धडा पेटली. हे पहा कसं आहे मग. अगं आज कोंबड्या भाजायचा दिवस आहे. आ एकच दिवस आहे खायचा. मग चिकन खायचे भाजून मस्त. काय मटण खात्या. कोंबड्या भाजायचा दिवस आणि मायपूरला मकाचे कणस खायचे. मकाचे कणस तीन जेवण नाही केलं सकाळपासून. नाही म्हणे मला मकाचे कणस खायचे. काय ना वारं सुटलं तर मी तर म्हणलं चुल पेटा तिकडे काय हो. मी ना तिला हे केलं होतं नादी लावायला लागले होते पण ती रुसून बसली. तुम्हाला लय पगळ. जाऊ दे बाई म्हणलं 8 दिवसातून 1 दिवस घरी राहतील लेकरू. तुम्हाला खायला भेटल. तुमचं चाललं होतं लय दिवसाचं मकाचे कणस खायचे. भाजलेले मकाचे कणस खायचे. आहा. आता उद्या परवा 1-2 दिवसांनी मकाचा मुरगाच होऊन गेले. मग कोणती मकाचे कणस आहे मग? ते आहे पण आता वाऱ्याचं जावं लागलं लोकांच्या वावरात चुरून आणायला. आता ज्याला असे देठ ठेवले ते आले भाजता बरोबर. आता याला काय चुलीत जाळात हात घालायचा का? कोणाचं? अवतार बघ कस केलंय. इतकं डोळ्यात धुन नेमकं ते असं इथं नाही मांडावा तो वारा चालू आहे म्हणून इथं मांडली जरा. सगळा दूर डोळ्यात जाऊ राहिलाय. आले भाजत आले हे पण. जाऊ दे दूरवाड्यात जायची तुझी तरी कधी आऊज व्हायची. शबाज म्हणजे मी काय करते तुझं स्वयंपाक करेल नाही काय माहिती आता. बाबो घर व्हायच्या आधी आपलं सगळं याच्यावरच नाही मग इथंच चुली व्यवस्थित मांडून घ्यावा. भाकरी बिकरी इथंच करीत जाऊ चुलीवरच्या. हा चुलीवरचं मटण बिटन आडूशे करून घ्यावा आणि इथं नाही होत्या तिकडे करून घ्या आपण चुलीला. बरं राहतं मजा येते का चुलीवरचं खायला? भाकरी बिकरी भाग लागायचं चुलीवरच्या. म्हणजे तुम्हाला आवडतं का चुलीवरचं जेवण? असं कुणीच नाही जगामध्ये ज्याला चुलीवरचं जेवण आवडत नाही. आता आवडायला लागलं. जेव्हा चुलीवर करते तेव्हा कोणालाच नव्हतं आवडत.